श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटा माजी राहत अनेक लीला करीत भक्त उद्धाराकारणे. एकदा काही भक्त स्वामींसी सोलापुरी नेत. लोकजमती अमित स्वामी दर्शनाकारणे. राजा धावून येत सिंहासनी स्वामींचे बैसवित. गुड्या तोरणे उभारित स्वागत करण्या स्वामींचे. सिंहासनी स्वामी समर्थ दर्शना लोटला जनसागर. हे पाहुणे एक नर वैषम्यान बोलत असे. सोडून या सिद्धेश्वर हे का भजती गुरुवर. ऐसे म्हणून दुरुत्तर करू लागला तेधवा. ऐसी निंदा करीत आला स्वामी होते तेथील प्रकार अद्भुत पाहुणी विस्मित होत असे. सिंहासनी शिव पार्वती बैसिले दिसे तया प्रती. होनी विस्मित चित्ती साष्टांग नमन करीत असे. समर्थांसी करुणी नमन म्हणे दिले आपणा दूषण. प्रायचित्त मज लागून द्यावे आपण म्हणत असे. स्वामी तयासी म्हणत पश्चाताप श्रेष्ठ प्रायचित्त. तू आमचा अससी भक्त आनंदाने राहे तू. सोलापुरातील भक्त श्री स्वामींसी विनवित. सिद्धेश्वर मंदिरालगत तलाव मोठा आहे हो. परी त्या तलावात पाणी एक थेंब नसत. कृपा करावी गुरुनाथ ऐसे म्हणती स्वामींना. श्री स्वामी समर्थ त्या तलावापाशी जात. कृपा कटाक्षे पाहत तलावासी तेथवरी. ते रात्री अकस्मात मुसळधार वर्षा होत. तलाव भरून वाहत ऐसा महिमा स्वामींचा. एक शिल्पकार भक्त स्वामीसी नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे तुझ लागी. तो मने मल्हारी मार्तंड असे माझे कुलदैवत. त्याचे दर्शन जरी होत कृतार्थ आपण होत असे. ऐसा ऐकुणी वचन स्वामी म्हणते तया लागून. होईल तुझी इच्छा पूर्ण दर्शन होईल देवाचे. ऐसे म्हणून स्वामी समर्थ माळसा कांत रूप धरित. भक्तासी समाधी लागत पाहुणी रूप शंकराचे. मुकुंद नामे ब्राह्मण येई समर्थांसी शरण. स्वामी म्हणती धरी मौन उगाच राहे पडोनिया. ऐसे त्या सांगत सोलापुरासी पाठवित. तो मौनी बाबा सिद्ध म्हणून ख्याती पावत असे. एकदा अक्कलकोटात हत्ती झाला उन्मत. लोक पळो लागत पाहुणी उग्र हत्ती ते. राजा आज्ञा देत गोळ्या घाला त्वरित. परी स्वामी म्हणत मारू नका गजराजासी. हत्ती समोर स्वामी जात शिव्या त्यासी घालीत. माजलास का रे म्हणत विसरलास का पूर्वजन्माते. ऐसे म्हणता समर्थ हत्तीसी पूर्वजन्म आठवत. घळाघळा अश्रू वाहत नेत्रातून त्या हत्तीच्या चरणावरी ठेवणी शिर. हत्ती करी नमस्कार. पाहुणी अद्भुत प्रकार विस्मित सारे जन होती. ऐसा स्वामी समर्थ सत्ता सर्वत्र चालवित. तो प्रत्यक्ष दत्त अक्कलकोटी राहिला. रामानंद बिडकर मारुती उपासना करीत. स्वप्नी मारुती सांगत अक्कलकोट स्वामी ते पहावे. अक्कलकोटी श्री दत्त सदेहाने असती राहत. ऐसा होता दृष्टांत अक्कलकोटासी येती ते. करिता समर्थांची दर्शन शिव्या देती तया लागून. देवतांची नावे घेऊन शिव्या समर्थ देताती. मग होऊनी शांत काम तुझे झाले म्हणत. ऐसी कृपा होत बिडकरांवरी श्री गुरूंची. पुन्हा जव दर्शना जात आमका पेड लगाया म्हणत. हास्य विनोद करीत अति प्रसन्न श्री स्वामी. रामानंद बिडकर भक्त एके दिनी दर्शना जात. पाहुणी स्वामी दिदृस चरण चुरो लागले. तव तेथे अकस्मात एक सर्प बाहेर पडत. फुत्कार करी जोरात भक्तावरी तेधवा. त्याकडे करुणी दुर्लक्ष बिडकर पाय चेपित. स्वामी जेव्हा उठत शिव्या देती तयांना. शिवा देवणी बहुत तेथे एक मुस्काटात. बिडकर बेशुद्ध पडत तये वेळी तेधवा. सदानंत स्वामी भक्त स्वामींसी हुक्का देत. तो होता तेथ सावरी तसे भक्ताला. 4 तास समाधीस्थ रामानंद बिडकर राहत. ऐसी कृपा अद्भुत श्री स्वामी समर्थांची. रामानंदासी स्वामी समर्थ नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत न यावे प्रज्ञापुरत. ऐसे सांगती तया लागी. नर्मदा प्रदक्षिणेसी जात नदी किनाऱ्याने चालत. गुहा तिसे मार्गात म्हणून आत जाती ते. आत एक ऋषी असत बैसले दिसती ध्यानस्थ. जय जय श्री गुरु समर्थ म्हणून वंदन करीताती. ऋषी म्हणती भक्तांप्रत अक्कलकोटी स्वामी समर्थ. त्याचा तू अससी भक्त म्हणून भेटलो तुझ लागी. ऐसे म्हणून कंद देत न लागे जेणे भूक. 8 दिवसांपर्यंत ऐसा प्रभाव कंदाचा. त्या नर्मदा परिसरात सिद्ध ऋषी अनेक राहत. त्याची दर्शने होत रामानंद बिडकरांना. नर्मदा दर्शन देत गुरुपुत्र म्हणून वाखाणीत. ऐसे अनुभवेत रामानंद बिडकरांना. ऐसा सद्गुरु स्वामी समर्थ सद्भक्तासी सिद्ध करीत. अनेक उद्धरिले भक्त आत्मज्ञान देऊनिया. श्रीपाद भट नामे ब्राह्मण असे दशग्रंथी आपण. अक्कलकोटासी येऊन सेवा करीत राहिला. त्यासी स्वामी म्हणत तू जाई वाराणसीत. विश्वेश्वर दर्शनार्थ जाऊन राही तेथवरी. आज्ञेप्रमाणे ब्राह्मण जाई वाराणसी निघून. नित्य
करी गंगा स्नान सेवी विश्वनाथासी, ऐसे करी नित्य शिवावरी करी अभिषेक, एकदिने अद्भुत वर्तले पहा काय ते. श्री स्वामी समर्थ विश्वनाथ मंदिरी प्रकटत, भक्त होई विस्मित पाहुणी स्वामींसी ते त्वरी. म्हणे कधी आला तर अक्कलकोट केव्हा सोडले, तर आत्ताच आलो स्वामी म्हणत तुझं भेटाया कारणे. पंडे पुजारी विस्मित म्हणती हे कोणी सिद्ध, अजानुबाहू अवतारी दिसत भाग्य आमचे म्हणताती. असो भक्ता समवेत श्री स्वामी वाराणसीत, राहो तेथे लागत अपार महिमा होत असे. महिमा होई अमित दूरदूरणी लोक येत, योगी सिद्धी येत दर्शना लागी स्वामींच्या. हे राती हिमालयात ऐसे काही योग म्हणत, हंपी विरूपाक्ष स्थानात पाहिले म्हणती काही ते. आम्ही असता यात्रा करीत यासी पाहिले जगन्नाथ स्थानात, ऐसे काही म्हणत पाहुणी रूप स्वामींचे. साधू सिद्ध योगी नाना वार्तालाप करीती, हे महासिद्ध यती म्हणून सारे म्हणताती. हे अजर अमर सिद्ध वायू वेगे सर्वत्र फिरत, कधी गिरनार पर्वतात आबू माझी कधी दिसती, कधी राहती हिमालयात, कधी सह्याद्री पर्वतात. हे अवतारी त्रयमूर्ती दत्त सर्वत्र वास जयांचा, हे साक्षात विश्वनाथ प्रकटले आज वाराणसीत. आम्ही दर्शना देत भाग्य आमचे म्हणताती, स्वामी तेज अद्भुत म्हणून सर्वा खाणीत. सिंहासनी बैसवित श्री स्वामींसी ते द्वा वेद चर्चा करू लागत, ज्ञान स्वामींसी पुसत श्रीपाद भट्टासी सांगत, ज्ञान देई यांना तू. ऐसे दिवस अनेक स्वामी राहती वाराणसीत, काही लोक होते दृष्ट त्यासी महिमा साहिना. मध्यमासाची पात्रे भरून ठेवली स्वामींपुढे आणून, तव अन्नपूर्णा प्रकट होऊन म्हणे तेथील सर्वांना, हे साक्षात परब्रह्म करतील तुमचे कल्याण. पर्यासी छळता जाण महापाप लागत असे, ऐसे म्हणून स्पर्श करीत माणसांची फळे होत, मद्याचे जल होत ऐसा प्रभाव स्वामींचा. तया वाराणसीत स्वामी महिमा होई अमित. श्रीपाद भट्टासी सांगत अक्कलकोटासी जा म्हणती, तुझा अक्कलकोटात मी जातो हिमालयात. ऐसे म्हणून गुप्त होती पाहते त्वरी, श्रीपाद भट्ट ये अक्कलकोटात पाहे तेथे स्वामी समर्थ. सर्व भक्तांशी सांगत वृत्तांत वाराणसीचा हो, सर्व भक्त त्या ते म्हणत स्वामी येथेचे असत, कुठेही गेले नसत. ऐसे म्हणती तयाला भक्त होई विस्मित, दोन रूपे स्वामी राहत, अगाध महिमा म्हणत साष्टांग नमन करीत असे. अध्याय 9. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शिवम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.